असं नाही नेमतात. भाजपचं सरकार नाहीये, महाराष्ट्राचं त्यासाठी सरकार. त्यांनी छगन भुजबळ यांना ज्या हे पद्धतीने भाजपचं सरकार नाही, महाराष्ट्राचं सरकार आहे. महाराष्ट्रातले अधिकारीच राहतील, भाजपचे कार्यकर्ते थोडी राहतील. छगन भुजबळ यांना दिलासा मिळाला ईडीकडून, याकडे कसं पाहता? कारण नवाब मलिक यांना देखील दिलासा मिळतोय. भाजपचा आशीर्वाद, बाकी काय. स्थिती जशी आहे त्याच्यावर निर्णय घेतले जावेत, ही सुद्धा भूमिका आहे. एखाद्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये अन्य पक्षाची मदत असेल तर ती घेतली जावी, त्याला काय वावगा असायचं काही कारण नाही. महाविकास आघाडी आम्ही एकत्र आहोतच. पण शिवोत्सव पण उद्या साजरा होतोय आणि खरी शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची आमची आहे असा दावा त्या ठिकाणी केला. हे पण ज्याला मीच खरा आहे सांगावं लागतं. आता आम्हाला सांगायची गरज आहे का आम्हीच खरे आम्ही आहे, या जगाला माहिती आहे. उदय सामंत आहेत. मला मागच्या काळात सगळे सिनेट सदस्य भेटले होते आणि काही प्राध्यापकांचे मला फोन आलेले होते. त्या हेतून मी आज मुद्दाम होऊन मुंबई विद्यापीठात आलेलो आहे. मुंबई विद्यापीठ आंतरराष्ट्रीय दर्जाचं विद्यापीठ जसं आहे, त्या विद्यापीठासमोर अनेक प्रश्न सुद्धा आहेत. मग विद्यार्थ्यांचे प्रश्न वेगळ्या पद्धतीने आहे, सुरक्षिततेचे प्रश्न आहे, भौतिक सुविधांचे प्रश्न आहे. आज या विद्यापीठात 394 चा जो स्टाफ आहे त्यातला फक्त 194 जण आहेत. याचाच अर्थ जवळपास 60% स्टाफ आताही नाही. मान्यता मिळाली या पदांना, पण भरायचे कधी याच्यासाठी स्पष्टपणे शासनाचे निर्देश नाही. मुलांसाठी हॉस्टेलची आवश्यकता आहे, मुलींसाठी हॉस्टेलची आवश्यकता आहे. त्याला विद्यापीठाला निधी मोठ्या प्रमाणावर मिळण्याची आवश्यकता आहे. MSRTCनं मोठ्या प्रमाणावर विद्यापीठाची जागा घेतली तर खरं, परंतु विद्यापीठाला जो मोबदला द्यायचा तो अजूनपर्यंत दिलेला नाही. आणि याच्यामुळे अनेक विषय प्रलंबित आहे. याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं, विद्यापीठाचं नुकसान होतं. आणि मला असं वाटतं विद्यापीठाचे सुद्धा हे प्रश्न आहेत, हे निश्चित हिरिरीनं शासनासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. अशा पद्धतीने नियोजन असणार आहे. मला असं वाटतं तुम्ही उद्या संध्याकाळी या मैदानावर, नियोजन कळेल आपल्याला. प्रचंड असा विराट असा मेळावा उद्या होणार आहे आमचा पण संध्याकाळी. असं म्हटलं जातं की स्वबळाचा नारा उद्धव ठाकरेंकडनं दिला जाईल, कारण ज्या प्रकारे आपण असाल किंवा संजय राऊत असाल, वारंवार कार्यकर्त्यांचं किंवा पदाधिकाऱ्यांचं जे म्हणणं आहे ते उद्या उद्धव ठाकरे त्याबद्दल घोषणा करतील. हे पण स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढाव्यात असं शिवसैनिकांची मनोकामना आहे. ही पक्षप्रमुखांच्या कानावर सगळ्या शिवसैनिकांनी टाकलेली आहे. तर पक्षप्रमुख जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या अधीन राहून आम्ही सगळे काम करू. पण काही ठिकाणी म्हणजे काँग्रेसचे काही आमदार आमच्या काय करायचे स्फोट करत बसा, काही प्रॉब्लेम नाही. सगळे स्फोट आमचे कान आता बधीर झाले, तेव्हा काय फरक नाही. वाल्मिक कराडांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली. या प्रकरणाकडे नेमकं कसं पाहता? हवा काढण्याचं काम होतंय असं वाटतं तुम्हाला? अजूनही तपास नीट होत नाही. काल काही अधिकारी मला सहज भेटले, CIDचे, आणि ज्यावेळेस असं चर्चा झाली त्यावेळेस असं दिसतंय की तपास योग्य दिशेने होत नाही. आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होतोय. अजूनही एक आरोपी फरार आहे. सर, भाजपकडून आता